कुलाबा मतदारसंघातल्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा रोखलाय। शिंदेंच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी हा ताफा रोखल्याचं कळतंय। स्थानिक विभाग अध्यक्ष दिलीप नाईक यांना पदावरून हटवण्याची मागणी केलेली आहे। दक्षिण मुंबईला वाचवण्याची एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे। शिवसेना पक्षातील अंतर्गत नाराजी पहिल्यांदाच अशा प्रकारे रस्त्यावर उघड होते। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, कशा प्रकारे नेमका हा रस्ता रोको करण्यात आला, काय नेमकं घडलंय? अमोल, आपण जर पाहिलं तर दुपारपासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी विविध जे सगळ्या संदर्भात चर्चा जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळत होती। आणि बाहेर जे आहे दक्षिण मुंबईतले काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी पोहोचले होते। मात्र त्यांना सह्याद्री अतिथीगृहामध्ये जे आहे ते वेळ न घेतल्यामुळे सोडण्यात आलं नव्हतं। मात्र ते बाहेरच गेल्या अनेक तासांपासून मुख्यमंत्र्यांची वाट बघत होते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सह्याद्री अतिथीगृहावरून बाहेर पडल्यानंतर या सगळ्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना या अतिथीगृहाच्या बाहेर घेरलं आणि स्थानिक जे समस्या आहेत त्या समस्या ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांकडे थेट ज्या आहेत त्या मांडल्या। नाराजी जी आहे या मतदारसंघाची, कुलाबा मतदारसंघाची, ती थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी मांडलेली पाहायला मिळाली। दक्षिण मुंबईला वाचवा, विभाग प्रमुख आहे तो बदला अशी मागणी जी आहे, विभाग अध्यक्ष बदलण्याची मागणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली। जोरात ओरडून जे आहे ते मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तो सांगताना आपल्याला पाहायला मिळतो। व्हिडिओमध्ये देखील आपण हे पाहू शकतो की स्थानिक विभाग अध्यक्ष दिलीप नाईक यांना पदावरून हटवा अशी मागणी जी आहे ती या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट केली। आणि फक्त कार्यकर्ते पदाधिकारी नाही तर महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी नाराजी जी आहे ती उघडपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर व्यक्त केली। त्यामुळे अंतर्गत जी नाराजी आहे, जो अंतर्गत धुसफूस आहे ती कुठेतरी उघड्यावर आल्याचं आपल्याला या संपूर्ण दृश्यातून पाहायला मिळालं। अमोल, निश्चित स्थानिक विभाग अध्यक्षांना हटवावं या प्रमुख मागणीसाठी कार्यकर्त्यांनी हा मुख्यमंत्र्यांचा ताफा रोखला आणि आपली नाराजी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला। धन्यवाद धनंजय, सविस्तर माहिती।